नमस्ते विद्यार्थ्यांनो. ज्ञानांजन एज्युकेशन सोसायटीच्या शिष्यवृत्ती पूर्व परीक्षेच्या आजच्या सराव सत्रामध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. आज आपण भाषिक बुद्धिमत्ता यातील एक घटक अभ्यासणार आहोत. आजच्या घटकाचं नाव आहे गटाशी जुळणारे पद ओळखा. यामध्ये 3 पदे दिलेली असतात आणि ती 3 पदे एका कोणत्या तरी गटातील असतात आणि त्याच्याशी जुळणारं चौथं पद आपल्याला दिलेल्या 4 पर्यायामधून शोधायचं असतं. गटाशी जुळणारे पद ओळखा यामध्ये शब्दसंग्रह, संख्या, आकृत्या यावर आधारित प्रश्न असतात. त्यापैकी शब्दसंग्रह या उपघटकाचा अभ्यास आज आपण करणार आहोत. यामध्ये भाज्यांची नावं, फळांची नावं, ऋतूंची नावं, एखाद्या वस्तूचे विशिष्ट गुणधर्म, आकार, रंग, रूप यावर आधारित प्रश्न असू शकतात. 3 पदे दिलेली असतात आणि चौथं पद त्या गटाशी जुळणारं ओळखायचं असतं. ते दिलेल्या 4 पर्यायांमधून. म्हणजे उदाहरणादाखल जर समजा जीभ, डोळे, त्वचा हे 3 पदं दिलेली आहेत आणि चौथं पद ओळखायचं आहे, तर जीभ, डोळे, त्वचा हे 3ही अवयवांचे, शरीराचे भाग आहेत हे तर आपल्या लक्षात येतं. पण आणखीन त्याच्यामध्ये काय वैशिष्ट्य आहे, तर जीभ, डोळे, त्वचा हे 3ही ज्ञानेंद्रिय आहेत. जी आपली 5 ज्ञानेंद्रिय आहेत त्यापैकी जीभ, डोळे, त्वचा ही 3 ज्ञानेंद्रिय आहेत. काहीतरी ज्ञान देणारे अवयव हे आहेत. म्हणजे दिलेल्या 4 पर्यायांमधून ज्ञानेंद्रिय असणारा पर्याय आपल्याला ओळखावा लागेल. मग राहिलेल्या 2 नाक आणि कान यापैकी कोणतं तरी एक पद त्यामध्ये असू शकतं, ते आपल्याला शोधावं लागेल. गटाशी जुळणारे पद ओळखण्यासाठी सुद्धा आपली शब्दसंपत्ती भरपूर असणं खूप गरजेचं आहे. जेवढ्या जास्तीत जास्त शब्दांचं ज्ञान आपल्याला असेल तेवढं या प्रकारचे प्रश्न सोडवणं आपल्याला अधिक सुकर जाणार आहे. आणि जास्तीत जास्त वाचन करून तुम्ही सर्व विद्यार्थी तुमचं शब्दभांडार नक्कीच समृद्ध करणार आहात. तेव्हा आता काही सराव प्रश्नांचा आपण अभ्यास करूया. भाषिक बुद्धिमत्ता, गटाशी जुळणारे पद ओळखणे. शब्दसंग्रह. या प्रश्न प्रकारांमध्ये 3 पदे एकाच प्रकारची दिलेली असतात. त्या गटाशी जुळणारे योग्य पद दिलेल्या 4 पर्यायांपैकी शोधायचे असते. याची काही उदाहरणे आपण अभ्यासू. प्रश्न असा दिलेला असतो, पुढे दिलेल्या गटात बसणारे योग्य पद ओळखा. पहिलं उदाहरण, दिलेली 3 पदं अशी आहेत, माता, माऊली, आई आणि चौथं पद विचारलेलं आहे. पर्याय दिलेले आहेत माया, ममता, माय, मावशी. जी 3 पदे दिलेली आहेत त्याचा विचार केला तर ही 3ही समान अर्थाचे शब्द आहेत. आई, माऊली, माता. मग आईला समान अर्थ असणारा दिलेल्या पर्यायातील योग्य पर्याय आपल्याला ओळखायचा आहे. त्यापैकी आईला समान अर्थाचा असणारा योग्य पर्याय आहे माय. माय म्हणजे आई. माया, ममता हे प्रेमला समानार्थी शब्द आहेत आणि मावशी म्हणजे आईची बहीण. त्यामुळे योग्य पर्याय गटात बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 3 माय. पुढचं उदाहरण, सिंह, लांडगा, कोल्हा, प्रश्नचिन्ह. पर्याय दिलेले आहेत वाघ, जिराफ, हत्ती, गवा. आता सिंह, लांडगा, कोल्हा हे सगळेच जंगलात राहणारे जंगली प्राणी आहेत. पण तसा विचार केला तर वाघ, जिराफ, हत्ती, गवा हे सुद्धा जंगली प्राणीच आहेत. मग योग्य पर्याय कसा?
तर नीट विचार करा, सिंह, लांडगा आणि कोल्हा हे जंगली आणि मांसाहारी प्राणी आहेत. इतर प्राण्यांची शिकार करून पोट भरणारे. आणि दिलेल्या पर्यायातील वाघ हा प्राणी हा जंगली आणि मांसाहारी प्राणी आहे. जिराफ, हत्ती, गवा हे प्राणी जंगलात किंवा रानटी जरी असले तरी ते मांसाहारी प्राणी नाहीत. ते गवत, झाडाची पाने खाणारे प्राणी आहेत. त्यामुळे योग्य पर्याय आहे वाघ. पुढचं उदाहरण, जीभ, डोळे, त्वचा, प्रश्नचिन्ह. पर्याय आहेत मान, कान, हात, गाल. आता प्रश्न प्रकारात दिलेले सुद्धा सर्व शरीरातील अवयवच आहेत, भागच आहेत आणि पर्यायातील सुद्धा. मग दिलेले जे 3 पदं आहेत त्यांचा एकमेकांशी काय संबंध लागतोय? तर जीभ, डोळे, त्वचा हे तीनही ज्ञानेंद्रिय आहेत. या तिघांमुळे आपल्याला कशाचे तरी ज्ञान होते. मग आता दिलेल्या पर्यायातील ज्ञानेंद्रिय कोणते आहे? बरोबर, पर्याय क्रमांक 2 कान. आपल्याला आवाजाचं ज्ञान कानामुळे होतं, आपण ऐकू शकतो. पुढचं, वाटाणा, मटकी, मूग आणि प्रश्नचिन्ह. पर्याय आहेत ज्वारी, नाचणी, कांदा, चवळी. वाटाणा, मटकी, मूग हे तीनही कडधान्य आहेत. त्याची आपण मोड आणून उसळ करतो. आणि मग दिलेल्या पर्यायापैकी योग्य कडधान्य कोणतं आहे? तर पर्याय क्रमांक 4 चवळी. ज्वारी हे अन्नधान्यामध्ये येतं. नाचणी हे सुद्धा अन्नधान्यच आहे. आणि कांदा ही भाजी आहे. चवळी हे कडधान्यामध्ये येतं. त्यामुळे योग्य पर्याय चवळी. 5वा प्रश्न, काकी, मामी, आत्या. आणि पर्याय आहेत काका, मावशी, मामा, बाबा. आता हे सर्वच नातेवाईक आहेत. पण पहा, दिलेले जे पदं आहेत काकी, मामी, आत्या हे सर्व स्त्रीलिंगी नातेवाईक आहेत. महिला नातेवाईक, काकाची बायको, मामाची बायको आणि बाबांची बहीण. मग आता दिलेल्या पर्यायांमध्ये महिला नातेवाईक असणारं पद कोणतं आहे? तर मावशी. म्हणून योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 मावशी. पुढची उदाहरणं बघूया. मोर, कबूतर, घार आणि प्रश्नचिन्ह. पर्याय आहेत गरुड, गदर्भ, अश्व, वाघ. आता मोर, कबूतर, घार हे तीनही पक्षी आहेत. मग दिलेल्या पर्यायामध्ये पक्षी असणारा योग्य पर्याय कोणता? तर पर्याय 1 गरुड. गदर्भ म्हणजे गाढव, गाढवाला समानार्थी शब्द आहे. आणि अश्व हा घोड्याला समानार्थी शब्द आहे. मग गाढव, घोडा आणि वाघ हे पक्षी नाही आहेत, ते प्राणी आहेत. पुढचा प्रश्न, वायव्य, ईशान्य, आग्नेय, प्रश्नचिन्ह. आता हे पद वाचतानाच लक्षात आलं असेल की या तीनही उपदिशा आहेत. पर्याय काय दिलेत ते पाहूया. उत्तर, पूर्व, नैऋत्य, दक्षिण. वायव्य, ईशान्य, आग्नेय या उपदिशा आहेत 3. एकूण उपदिशा आहेत 4. मग राहिलेली उपदिशा बरोबर पर्याय क्रमांक 3 नैऋत्य. उत्तर, पूर्व आणि दक्षिण या मुख्य दिशा आहेत. योग्य गटात बसणारा शब्द आहे पर्याय क्रमांक 3 नैऋत्य. मिरी, लवंग, तमालपत्र, प्रश्नचिन्ह. पर्याय दिले आहेत दालचिनी, मीठ, तेल, साखर. आता मिरी म्हणजेच काळी मिरी म्हणतो आपण त्याला. मिरी, लवंग आणि तमालपत्र हे तीनही मसाल्याचे पदार्थ आहेत.
स्वयंपाकघरात हे तुम्ही पाहिले असतील. जर कोणी एखादा पदार्थ नसेल पाहिला तर आईला दाखवायला सांगा. मग आता दिलेल्या पर्यायातील मसाल्याचा पदार्थ, मीठ तर नाही, तेलही नाही, साखरही नाही. योग्य मसाल्याचा पदार्थ आहे दालचिनी. मिरी, लवंग, तमालपत्र, दालचिनी हा एक योग्य गट होतो. पुढचं उदाहरण, रताळे, बटाटा, आले. प्रश्नचिन्ह. पर्याय दिले आहेत वांगे, सुरण, कैरी, मेथी. हे सगळ्या भाज्याच आहेत. मग आता योग्य पर्याय कसा ओळखणार? तर रताळे कुठं येतं? जमिनीच्या खाली. बटाटा आणि आले हे सुद्धा जमिनीच्या खाली येतात. त्याची पानं वर वाढतात, पण जे बटाटा म्हणून आपण वापरतो, आलं म्हणून जे वापरतो ते जमिनीच्या खाली उगवतं. जसं भुईमुगाच्या शेंगा सुद्धा जमिनीच्या खालीच येतात. मग आता दिलेल्या पर्यायांपैकी जमिनीच्या खाली काय येतं? वांग नाही, वांग्याचं छोटं रोपटं असतं. कैरीचं तर मोठं झाड असतं आंब्याचं, खूपच मोठं सावली देणारं झाड आहे. आणि मेथी ही पालेभाजी म्हणून तुम्ही पाहिलेली आहे. ती सुद्धा जमिनीच्या खाली येत नाही, तर मेथ्या पेरल्यावरती जमिनीच्या वरच उगवते. सुरण ही जी भाजी आहे ही जमिनीच्या खाली येणारी प्रकारातली भाजी आहे. त्यामुळे योग्य पर्याय आहे सुरण. पुढचं 10वं उदाहरण, पांढरा, धवल, सफेद. प्रश्नचिन्ह. पर्याय आहेत पीत, हरित, नीत, श्वेत. आता पुन्हा हा समान अर्थाच्या शब्दांवरील प्रश्न आहे. पांढरा, धवल आणि सफेद हे सगळे पांढराला समानार्थाचे शब्द आहेत. मग योग्य समानार्थाचा शब्द पांढरासाठी आहे पर्याय क्रमांक 4, श्वेत. 11वा प्रश्न, बोर, आंबा, जांभूळ. प्रश्नचिन्ह. पर्याय 1 पपई, कलिंगड, चिकू, आवळा. आता बोर, आंबा, जांभूळ, पपई, कलिंगड, चिकू, आवळा ही सगळी फळं आहेत. मग आता आपल्याला काय विचार करता येईल? तर बोरामध्ये एक बी असते, आंब्यामध्येही एकच कोय असते आणि जांभळामध्येही एकच बी असते. मग पपईमध्ये मात्र अनेक बिया, कलिंगडामध्ये पण अनेक बिया, चिक्कूमध्ये पण अनेक बिया, आवळ्यामध्ये मात्र एकच बी असते. त्यामुळे बोर, आंबा, जांभूळ या गटामध्ये बसणारा योग्य शब्द आहे पर्याय क्रमांक 4, आवळा. मुलांनो, भरपूर वाचन करा, भरपूर शब्दसंपत्ती वाढवा, म्हणजे हे प्रश्न तुम्हाला अतिशय सोपे वाटतील. धन्यवाद.